संध्याकाळी 4 वाजता आम्हाला असं सांगितलं की रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी तुमच्या चाळीचे 2 कोणे तोडावे लागतील। आम्ही लोकांच्या जीवासाठी आम्ही नाही बोललो नाही की तोडा म्हणून। प्रशासनानं बुलडोजर चालू केला तर डायरेक्ट 8 रूम धुमून टाकल्या। आमचा पूर्ण संसार उद्ध्वस्त झाला आहे। त्याच्यामध्ये जेवणाच्या वस्तू सुद्धा त्यांनी काढून दिलेल्या नाहीत। आज आम्ही बाहेरच आहोत। परत आणखी डिसिजन चेंज केलं की डायरेक्ट त्याने 6 रूम डायरेक्ट तोडून घेतले। विरारच्या नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंट मधील रहिवासी बेघर झालेच, पण त्याचबरोबर त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या ज्या चाळीमध्ये राहणारी जी लोक होती त्यांना बेघर करण्यात आलेला आहे असा आरोप येथील नागरिक करत आहे। नुसता कोपरा तोडतो, आम्ही गाडी जाण्यासाठी वाट ठेवतो एवढंच सांगून त्यांच्या पूर्ण घरावरती बुलडोजर फिरवलेला आहे। माझ्यासोबत ते नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल सर? माझं नाव सुनील सीताराम थेराडे। प्रशासनाने संध्याकाळी 4 वाजता आम्हाला असं सांगितलं की रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी तुमच्या चाळीचे 2 कोणे तोडावे लागतील। 2 कोणे तोडला। आम्ही लोकांच्या जीवासाठी आम्ही नाही बोललो नाही की तोडा म्हणून, आणि आम्हाला सांगितलं जे नुकसान होईल ते तुम्हाला भरून देणार। त्याच्यानंतर प्रशासनानं बुलडोजर चालू केला तर डायरेक्ट 8 रूम धुमून टाकल्या। त्याच्यातलं फक्त 2 रूम मधलं थोडंसं सामान काढून दिलं, बाकी 6 रूम मधलं एकही सामानाची वस्तू आम्हाला काढून दिली नाही। आज मी एक पॅन्ट आणि एक टी शर्ट दुसऱ्याचं घालून मी फक्त हाफ पॅन्ट वरती बाहेर आहे रात्रीपासून। प्रशासन आतापर्यंत आम्हाला काही दिलं नाही, ना कुठे राहण्याची सोय केली। 8 रूम तोडले। आमच्या 8 रूमचं बिल्डिंग वेगळा विषय राहिला आणि आमच्या चाळीचं नुकसान केलं ते आमचा वेगळा विषय आहे। आम्हाला कोण विचारत पण नाही की तुम्ही कुठं राहणार, काय करणार, काय खाणार। आमचा पूर्ण संसार उद्ध्वस्त झालाय। अतिरिक्त आयुक्त यांनी सांगितलं की आम्हाला की आम्ही सोय केलेली आहे, सगळ्यांची जेवणाची सोय व्यवस्था केली आहे। बोला ना, सांगा ना साहेब। जर कोणी सांगत असेल की सरकारकडून किंवा आयुक्तांकडून सांगण्यात येत असेल तर सोय केली सांगा आम्हाला, कुठल्या लोकांची सोय केली। 8 रूमचे मालक आम्ही इथं आहे। 8 रूमचे ज्या रेस्क्यू ऑपरेशन साठी ज्याने आम्ही जागा दिली त्या 8 रूमचे ओनर आम्ही इकडे आहेत। मला सांगा, तुम्ही एका नर नावाच्या माणसाला बाहेर काढलं, काय सांगितलं? नर नावाचा माणूस आणि सुनील तेराडे, जी वस्तू ती जेव्हा बिल्डिंग खाली कोसळली त्या बिल्डिंगच्या खाली मीच होतो, आम्ही दोघंजणच होतो। ज्या बिल्डिंग वस्तुस्थिती बघण्यासाठी फक्त आम्ही दोघंजणच आहे। ही बिल्डिंग कशी कोसळली, त्या साईडच्या लेफ्ट साईडचं पहिलं दिवाळ खाली आलं, त्याच्यानंतर डायरेक्ट 1 सेकंदात बिल्डिंग खाली आली। कसा त्यावेळेचा प्रसंग होता? कशी असा भयानक, म्हणजे 5 मिनिटं असं समजलंच नाही नक्की सर काय झालं। पूर्ण दुनिया म्हणजे माझ्या तोंडामध्ये आणि पावडर पूर्ण जी राख वरतून आली ना ती पूर्ण पावडर, माझा आवाजच येत नाही। माझी मुलं आतमध्ये रूम मध्ये दरवाजा उघडून आतमध्ये होते ना, एवढे मोठे पप्पा। त्याच्यानंतर मला असं समजलं की नक्की काय झालं। त्याच्यानंतर मी माझ्या मुलांनी वाचवलं। तुम्ही या ठिकाणी जेव्हा रूम घेतले होते तेव्हा तुम्हाला काय सांगितलं होतं बिल्डरांनी? हॅलो, आम्हाला बिल्डरनी ह्या बिल्डिंगचा विषय ना, आम्ही आज 20 वर्षापासून चाळीचा विषय आम्हाला काय सांगितलं, आम्हाला राहायला ओनरशिप म्हणून आम्हाला राहायला दिलेलं आहे। या ठिकाणी अजूनही रहिवासी आहेत, काय सांगाल तुम्ही? कशा पद्धतीने हे तुमची हे होते, फसवणूक होते? फसवणूक म्हणजे आम्हाला सांगितले की बघा साईडचे रूमचे 2 कोपरे फक्त उडवणार। त्यानंतर त्यांनी परत आणखी डिसिजन चेंज केलं की डायरेक्ट त्याने 6 रूम डायरेक्ट तोडून घेतले। 6 रूम करता करता अजून 2 प्लस केले, म्हणजे 8 रूम टोटल त्यांनी तोडले, तेही न सांगता। आणि प्लस आम्हाला इथे कोणी अजून आता 3रा दिवस आहे, 3ऱ्या दिवसापर्यंत आम्हाला असं कोणी विचारलं नाही की हे चाळीतील लोक कुठे आहेत, काय करतायत व ते कुठे राहत आहेत। आता त्यांचं काही अजूनपर्यंत कोणी विचारलेलं नाहीये। तर प्लीज मला त्यांनी एक रिक्वेस्ट आहे की आमच्या जरा चाळीबद्दल त्यांनी विचार करावा, हे तुम्ही एक रिक्वेस्ट करतो। तुम्ही काय सांगाल? नमस्कार सर, आमचा हे रूम आहे ते 2005 पासून आहे। दुसरी गोष्ट म्हणजे अशी झाली, ही बिल्डिंग 2012 की 11ची आहे। ठीक आहे, जर ह्या लोकांना जर एवढंच वाटत होतं तर ह्या बिल्डिंगसाठी त्यांना परमिशन देण्याची काही अर्थ नव्हता। बरोबर आहे की इथे ॲम्ब्युलन्स फिरत नाही आहे ना, कुठल्याही प्रशासनाच्या गाड्या आतमध्ये जात नाही आहे। सेकंड म्हणजे गोष्ट झाली, चला ठीक आहे ही घटना घडली आहे, पण ह्या घटनेसाठी आम्ही त्या लोकांना कुठल्याही गोष्टीसाठी मना नाही केली। आम्ही चाळीवाले आहोत। चाळीवाल्यांना त्यांनी आम्हाला फक्त एवढंच सांगण्यात होतं की तुमचे फक्त जे कोपरे आहेत रूमचे तेवढेच फक्त उडवले। यांनी टोटली रूम पूर्ण झोपून टाकल्यात, जवळ 6 की 7 रूम झोपवले आहेत। 8 रूम टोटल झोपवले आहेत आमच्या आतापर्यंत। ना त्याच्यामधलं कुठलं सामान काढून दिलंय, अन्नधान्य, ना कुठले भांडे काढून दिलेत, ना कुठले त्याच्यामध्ये जेवणाच्या वस्तू सुद्धा त्यांनी काढून दिलेल्या नाहीत। आज आम्ही बाहेरच आहोत। प्रशासन सगळेजण सांगत आहेत इकडे, आम्ही त्यांची सगळ्या गोष्टी सोय केलेल्या, आम्ही अजूनपर्यंत इकडे बाहेरच फिरत आहोत ना। आम्हाला रात्रीपासून कोणी विचारलेलं आहे म्हणून आम्ही बाहेर गेलो, त्याच्यानंतर आम्ही आता स्वतःच्या खिशातून आता बाहेर जेवलेलं आहे। चला एक दिवस आम्ही जेवते, दुसऱ्या दिवशी आम्हाला कोण विचारणार आहे? परत 3ऱ्या दिवसाला आता ह्यांचं झाल्याच्या नंतर आम्हाला राहण्याची सोय कुठे आहे? पण ह्या गोष्टीसाठी ना आम्हाला कुठला रूम तोडले, त्याचा आम्हाला कुठला लेखीमध्ये आम्हाला काही दिलेलं आहे म्हणून। दुसरी गोष्ट म्हणजे झालं की ह्या लोकांना एवढं वाटत होतं तर ह्या सगळ्या गोष्टी
तर लोकांना म्हणजे म्हणतात ना मागच्या साईडच्या ज्या चाळी आहेत अजून पण त्यांचं म्हणणं आहे की त्या पुढे अजून कारवाई करायची म्हणून त्या लोकांना. तर तसं न करता सगळ्या लोकांची सोय व्यवस्थित त्यांना करून द्यावी, माझा एवढीच इच्छा आहे. तुम्हाला म्हणजे ही बिल्डिंग अगोदरची आहे की चाळी अगोदर? आमची चाळ अगोदरची 2005 पासूनची आमची चाळ आहे. या ठिकाणी ज्यावेळी या ठिकाणी चाळी होत्या आणि चाळीच्या नंतर या ठिकाणी बिल्डिंग बांधण्यात आली, त्यावेळी या ठिकाणचे तत्कालीन जे अधिकारी महानगरपालिकेचे होते ते काही झोपा काढत होते का? त्यावेळेस त्यांना ही बिल्डिंग बांधताना दिसली नव्हती का? आणि त्या बिल्डिंगच्या सुरक्षेबाबत महानगरपालिकेचे अधिकारी झोपा काढत होते का, असा सवाल येथील जनता विचारत आहे. या लोकांच्या ज्या चाळी उद्ध्वस्त केल्यात त्यांना कुठेतरी आसरा द्यावा, कारण त्यांचं यामध्ये आमची काय चूक असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. यामुळे सरकारने चाळीतल्या जसं बिल्डिंगचे लोक आहेत तसे हे चाळीतले सुद्धा गरीब लोक आहेत, ते कोणी श्रीमंत लोक नाहीत, त्यांना सुद्धा या ठिकाणी मोबदला दिला पाहिजे आणि घराच्या बदली घर दिलं पाहिजे अशी मागणी येथील नागरिक करत आहे. स्नेहा विश्वकर्मासह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, विरार.